लग्नाच्या पहिल्या रात्री जेव्हा मी माझ्या पत्नीचा काळा चेहरा पाहिला, तेव्हा मी खूप नाराज झालो. काही विचार न करता मी तिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा ती माझ्या पायांवर पडली आणि विनवणी करत मला म्हणाली, "तुम्ही दुसरे लग्न करा. मी घराच्या कोणत्या तरी कोपऱ्यात पडून राहीन." मी एका सुंदर स्त्रीशी लग्न केले आणि तिला घरी आणले. पहिली पत्नी नोकरानी बनून तिची सेवा करू लागली. घरात सर्व लोक खुश होते, कारण त्यांना मोफत नोकरानी मिळाली होती. पण एका रात्री अचानक मी बाहेर उभा राहून शांत नजरेने माझ्या घराच्या दाराकडे पाहत होतो. काय माहीत का, आज हिंमत होत नव्हती की दार उघडून आत जावे. जवळच्या मंदिरातून भजनाचा आवाज घुमत होता. तेव्हा मी आकाशाकडे पाहिलं. हिवाळ्याची संध्याकाळ लवकरच रात्रीच्या काळोखात बदलत होती. मी एक दीर्घ श्वास घेतला. इच्छा असो वा नसो, शेवटी मला माझ्या घरात जायलाच हवे होते. याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही आसरा नव्हता. मी दार उघडले आणि घरात प्रवेश केला. संपूर्ण घर नेहमीप्रमाणे चमकत होतं. संगमरवराच्या फरशीवर मला माझी सावली दिसत होती. संध्याकाळच्या यावेळीही घरात कुठेही धुळीचा किंवा कचऱ्याचा लवलेशही नव्हता. असे वाटत होते जणू घराची अनेक वेळा साफसफाई केली गेली आहे. माझे बूट मातीने माखलेले होते. मी पुढे गेलो तेव्हा फरशीवर माझ्या पावलांचे ठसे उमटत गेले. ड्रॉइंग रूममध्ये प्रवेश करताच माझी नजर आतल्या दृश्यावर पडली. तिथे रौनक होती. माझी पत्नी सुंदर साडीमध्ये सजून धजून हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत होती. तिच्या हातात चहाचा कप होता. तिला पाहून माझ्या ओठांवर हसू पसरलं. ती खूपच सुंदर होती. एका मुलाची आई झाल्यावरही तिच्या सौंदर्यात काहीच कमी आली नव्हती. मला पाहताच तिने मला जवळ बसण्याचा इशारा केला आणि स्वयंपाकघराकडे तोंड करून हाक मारली, "कुसुम, जरा अभिजितसाठी ही चहा आण." मी शांतपणे तिच्या जवळ बसलो. आज माझे मन उदास होते. माझी लाडाची पत्नीही माझ्या चेहऱ्याकडे पाहून काहीतरी समजत होती. ती इकडं तिकडच्या गप्पा करून माझे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू लागली. कदाचित तिलाही अंदाज आला होता की मी कशामुळे अस्वस्थ दिसत आहे. थोड्याच वेळात कुसुम चहाचा कप घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिला पाहून मी चकित झालो, पण ती शांतपणे चहा ठेवून परत निघून गेली. माझ्या पत्नीने तिला संध्याकाळच्या जेवणाची मोठी यादी दिली. कुसुमने मान डोलावली आणि स्वयंपाकघराकडे वळली. वाटेत जमिनीवर पडलेली खेळणी गोळा करून तिने टेबलावर ठेवली. माझी नजर दूरपर्यंत तिचा पाठलाग करत राहिली. पण आता मी मजबूर होतो. चहाचा कप हातात धरलेला, पण मी हरवल्यासारखा होतो. आजचे संध्याकाळचे जेवण खूपच चविष्ट होते. कुसुमच्या हातात तर जणू काही जादू होती. माझी लाडाची पत्नी सतत आपल्या गप्पा करतच राहिली आणि मी गप्प बसून तिच्या बोलण्याला उत्तर देत राहिलो. जेवणानंतर मी लवकर झोपायला गेलो. मनावर काय माहीत कसला बोजा होता की खूप वेळ उलटापालट करूनही झोप लागली नाही. माझी पत्नी गाढ झोपेतच होती. झोपेतही तिच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहणे कठीण होत होतं. मी शांतपणे उठलो आणि खोलीतून बाहेर आलो. असाच खोलीत इकडे तिकडे फिरत असताना माझ्या कानावर एक विचित्र आवाज आला. आवाज ज्या दिशेने येत होता त्या दिशेने माझी पावलं आपोआप वळली. खोलीचे दार उघडे होते. मी हलकेच दबाव टाकून दार उघडले आणि समोरचे दृश्य पाहताच माझ्या ओठांतून एक दबकलेली किंचाळी बाहेर पडली. जे काही मी पाहिले त्यानंतर स्वतःवर नियंत्रण ठेवणे माझ्यासाठी अशक्य झाले होते. याच कारणामुळे आज माझे मन जड झाले होते, म्हणजे भारी होते. ही एक अनोळखी भीती होती ज्याने सकाळपासून मला आपल्या कवेत घेतले होते. आज मी त्या भीतीला माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्षात येताना पाहत होतो. मागे फिरत धावत मी परत माझ्या खोलीत आलो. माझे तीव्र श्वास थांबत नव्हते. माझा घाम गाळत होता. या थंड हवामानातही मला माझ्या अंगावर घातलेले कपडे भिजू लागले. माझे हृदय जोरजोरात धडकत होते. डोळ्यातील अश्रू थांबण्याचे नावच घेत नव्हते. मी एक मजबूर पुरुष. जर कोणी रात्रीच्या या शांततेत मला रडताना पाहिलं असतं तर काय विचार केला असता. पण सत्य हे होते की भूतकाळ मला पूर्ण ताकदीने हादरवत होता. इच्छा असूनही मी स्वतःला 2.5 वर्षापूर्वीच्या त्या घटनेला आठवण्यापासून रोखू शकलो नाही, ज्याने माझं संपूर्ण आयुष्य उलटे-पालटे करून ठेवले होते. मी मुंबईहून शिकून परतलो होतो तेव्हा माझ्या व्यक्तिमत्वात एक वेगळंच आकर्षण होतं. मी स्वतःला हवेत तरंगत असल्यासारखे जाणवत होतो. संपूर्ण कुटुंबात माझ्या तोडीचा कोणीही शिकलेला मुलगा नव्हता. 2 वर्ष मी परदेशातही शिकून आलो. इथे तर लोक तालुक्याच्या गावी शिकण्यासाठी तडफडतात. त्यांचे आई वडील त्यांना लहान वयातच
एखाद्या छोट्या मोठ्या कंपनीत किंवा भाजीच्या गाडीवर उभे करतात. पण माझे आई वडील असे होते, ज्यांनी मेहनत मजुरी करूनही मला परदेशात शिकायला पाठवले. मी स्वतःही तेवढा परिपूर्ण होतो, म्हणून मी शिष्यवृत्ती मिळवली. 5.5 वर्ष मुंबईमध्ये व अमेरिकेत शिक्षण घेतल्यानंतर जेव्हा मी परत आलो, तेव्हा पूर्णपणे बदललो होतो. माझ्या घरी येण्याच्या आनंदात माझ्या आईने संपूर्ण कुटुंबाला जेवणासाठी बोलावले. कुटुंबातील बायका माझ्या कपाळावर चुंबन घेत मला शाबासकी आणि आशीर्वाद देत होत्या. आता मी सर्व काही समजू लागलो. मुली लपून छपून मला पाहत होत्या आणि एकमेकींना इशारे करत होत्या. बऱ्याच नातेवाईकांची ही इच्छा होती की मी त्यांचा जावई व्हावं. या विचाराने मला थोडं गर्विष्ठ बनवलं. आणि मी गर्विष्ठ का होऊ नये? मी देखणाही आणि शिकलेलाही. भारतात परतल्यावर मला एक उत्तम नोकरीही मिळाली. भरघोस पगार मिळाला होता. आता तर असं वाटू लागलं होतं जणू घरात पैशांचा पाऊस पडला आहे. या सर्व गोष्टींनी मिळून माझ्या व्यक्तिमत्वात एक विचित्र गर्व निर्माण केला. कार्यक्रमात अनेक मुलींच्या नजरा माझ्यावर पडताना जाणवल्या होत्या. पण मी ठरवलं होतं, लग्न करेन तर फक्त माझ्या मर्जीने, आणि माझी पत्नी तर माझ्याच तोला मुलाची असली पाहिजे. या विचाराने माझ्या मनात खोलवर जागा बनवली होती. भेटीगाठी व जेवणाचा कार्यक्रम संपला तेव्हा माझी आई कार्यक्रमाचा पसारा आवरताना खूप खुश दिसत होती. ती वारंवार माझी नजर काढत होती. यापूर्वी या नातेवाईकांनी, या शेजाऱ्यांनी कधी आम्हाला महत्त्व दिले नव्हते. आणि आता माझा मुलगा शिकला, सुशिक्षित झाला, तेव्हा पहा कसे सगळे आमच्या मागे पुढे फिरत आहेत, ती अभिमानाने म्हणत होती. मी हसलो. तेवढ्यात ती बाबांच्या जवळ बसून त्यांना कोणत्या तरी नातेवाईकाबद्दल सांगू लागली, ज्यांनी माझ्यासाठी त्यांच्या मुलीचा प्रस्ताव दिला होता. मला राग आला. मी म्हणालो, आई, माझ्यासाठी स्थळ पाहण्याची काही गरज नाही. लग्न तर मी फक्त माझ्या मर्जीने करेन. पण माझ्या आईचा चेहरा उतरला. खबरदार, असं बोललास तर तुझ्या मर्जीने कुठून कोणतीही मुलगी उचलून आणशील. लग्नापूर्वी जात, खानदान सर्व पाहावे लागते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलगी घर सांभाळणारी असावी. म्हणून लग्न मी माझ्या मर्जीने करेन. आणि तू काळजी करू नको, मी तुझ्यासाठी हिऱ्यासारखी मुलगी शोधून आणेन. आईच्या बोलण्यावर मी फक्त हसलो. कारण मुलगी मी शोधली किंवा आईने, यावर मला काही फरक पडत नव्हता. मला तर हिऱ्यासारखीच देखणी मुलगी हवी होती. याच दरम्यान माझ्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन येत होता. मी मोबाईल हातात घेऊन घराबाहेर निघालो. पण मन अजूनही आईच्या बोलण्यात गुंतलेलं होतं. लग्नाची स्वप्ने तर माझ्या मनात आधीपासून होती. तसंही कोणता तरुण मुलगा असेल बरं ज्याला लग्नाची इच्छा नसेल. माझ्याजवळ चांगले घर, चांगले शिक्षण आणि पैशाची काही कमी नव्हती. आता फक्त आयुष्यात एक सुंदर सोबतीण हवी होती, जी माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून चालू शकेल. एके दिवशी जेव्हा मी ऑफिसवरून घरी आलो, तेव्हा घरात काही असामान्य गडबड दिसली. माझ्या खोलीत प्रवेश केला तेव्हा पाहिलं की एक बाई माझ्या समोर बसली होती, जी अचानक उठून माझ्या कपाळावर चुंबन घेऊ लागली. मी नीट पाहिले तेव्हा त्यांचा चेहरा काहीसा ओळखीचा वाटला. मी प्रश्नार्थी नजरेने आईकडे पाहिलं. आई हसली. ही तुझी मामी आहे, जी दुसऱ्या शहरात राहते. तुझी अमेरिकेतून येण्याची बातमी कळली तेव्हा तुला भेटायला आली आहे. आईच्या बोलण्यावर मी मुद्दा समजल्यासारखं मान डोलावली. मामी माझ्याशी खूप प्रेमाने वागत होत्या. त्यांच्यासोबत मामाही होते. तेही चांगले आणि सज्जन माणूस वाटले. होय, त्यांच्या वेशातून असं दिसत होतं की ते फारसे सधन नाहीत. कपडे साधे पण स्वच्छ आणि नीट इस्त्री केलेले. माझे वडील त्यांच्याशी खूप प्रेमाने वागू आणि बोलू लागले. आई ही वारंवार खाण्यापिण्याच्या वस्तू त्यांच्या समोर ठेवत होती. मला हे सगळं थोडं विचित्र वाटलं, कारण आईने कधीही तिच्या माहेरच्या माणसांची इतकी खातरदारी केली नव्हती. पण मी खांदे उडवून माझ्या खोलीत निघून गेलो. बाहेर बराच वेळ माहोल रंगला होता. सगळे लोक एकमेकांशी हसत खिदळत राहिले. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी मी कामावर ऑफिसला निघालो. ऑफिसवरून परत आलो तेव्हा आई खूप खुश दिसत होती. तिने सांगितलं की मामा इथे येण्यामागचे कारण म्हणजे त्यांना मला त्यांच्या मुलीचा, कुसुमचा लग्नाचा प्रस्ताव द्यायचा होता. तेव्हा मी गर्वाने हसलो. लोक आता मला घरी येऊन त्यांच्या मुलींचे प्रस्ताव द्यायला तयार होते. माझी आई खूप आनंदात दिसली. विशेष म्हणजे ती या नात्यासाठी तयारही होती. पण मला थोडा संकोच वाटत होता. मला त्या मुलीला म्हणजे कुसुमला पाहायचं होतं आणि तिला भेटायचं होतं. जेव्हा मी हे सगळं आईला सांगितलं तेव्हा ती हसली आणि म्हणाली, अरे काळजी करू नको,
मी तिला पाहिली आहे. ती खूपच सुंदर आहे. तुझ्या प्रत्येक अपेक्षेला खरी उतरेल ती. ते लोक दुसऱ्या शहरात राहतात आणि गरीबही आहेत. त्यामुळे तिथे जाऊन मुलीला पाहणे शक्य नाही. मला लवकर तुझं लग्न करायचं आहे. माझ्या हाडांमध्ये आता इतकी ताकद नाही की तुझे नखरे सहन करू. तुझी बायको येईल, ती तुझी लाड नखरे सहन करेल. आईचे बोलणे ऐकून मी इच्छा असूनही नकार देऊ शकलो नाही. मला माहीत होतं की माझी आई इतक्या लवकर कशाचीही प्रशंसा करत नाही आणि जर तिने माहेरच्या कोणत्याही गोष्टीचे कौतुक केले असेल तर ती खरंच चांगलीच असेल. मी लग्नाला होकार दिला. तात्काळ लग्नाची तारीख ठरविण्यात आली. घरात लगेचच लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. मी पूर्ण प्रयत्न केले की काहीतरी मार्गाने माझ्या होणाऱ्या पत्नीशी बोलता यावे. पण मला कळले की तिच्याकडे मोबाईल फोनही नाही आणि ती अशा प्रकारे कोणाशी भेटतही नाही. काही हरकत नाही, मी स्वतःला समजावले. आता लग्नाला किती दिवस उरले आहेत. ऑफिसमधील माझ्या सर्व मित्रांना माझ्या लग्नाची बातमी कळली. सगळे मला शुभेच्छा देऊ लागले. माझे सगळे मित्र हाय स्टँडर्डवाले लोक होते, म्हणून मी शहरातील सर्वात मोठ्या हॉलमध्ये माझ्या रिसेप्शनची पार्टी ठेवली होती. माझी इच्छा होती की जेव्हा आम्ही माझ्या पत्नीसोबत मंडपात जाईन तेव्हा सर्वांच्या नजरा आमच्यावर खिळायला हव्यात. लग्नाचा दिवसही आला. मी मन मोकळेपणाने पैसे खर्च केले होते. लग्नातील प्रत्येक गोष्ट शानदार बनवली गेली होती. आम्हाला वरात घेऊन दुसऱ्या शहरात जायचे होते. वरात निघाली. प्रवासाच्या थकवटाने आम्हा सर्वांना थकवले. पण मला माझ्या लग्नाबद्दल आनंद होता. पण जेव्हा मी एका छोट्याशा घरात वर बनून बसलो तेव्हा मला गुदमरल्यासारखे वाटू लागले. मला तिथे बसायची खूप लाज वाटत होती. मी आईला सांगितले होते की मामीला सांग लग्न एखाद्या मॅरेज हॉलमध्ये करावं. पण त्यांनी त्यांच्या छोट्याशा घराच्या गल्लीमध्येच व्यवस्था केली होती. मी इच्छा असूनही काही बोललो नाही. फक्त शांतपणे सहन करत राहिलो. मंडपात बसून मी आतुरतेने माझ्या नवरीची वाट पाहत होतो. नवरी आली. थोड्या वेळात लग्नाचे मंत्र वाचले गेले आणि लग्न संपन्न झालं. आई माझ्या जवळच होती. मी प्रश्नार्थी नजरेने आईकडे पाहिलं. मला भूक लागली होती, पण वधू पक्षाकडून खाण्यापिण्याच्या नावावर फक्त वरण भात बनवला होता. शेवटी थकून हारून मी माझ्या सासऱ्यांना जेवणाबद्दल विचारलेच की जेवणात फक्त वरण भात आहे का. माझा प्रश्न ऐकून ते शांत झाले. मग म्हणाले, बेटा, आम्ही तर आधीच सांगितलं होतं की आम्ही लग्नात फक्त वरण भात बनवणार आहोत. तुझ्या आईशी आधीच बोलणं झालं आहे. तिनेच सांगितलं होतं की मुलाकडच्या मंडळीला जेवण ती स्वतः देईल. त्यांनी हे अगदी साध्या पद्धतीने सांगितले, पण माझ्यावर तर जणू डोंगर कोसळला. मला खूप राग आला. ही तर थेट माझी बेइज्जती होती. माझ्यासोबत आलेले पाहुणे चांगल्या घरातले होते. ते इकडे तिकडे जेवण शोधू लागले. माझा चेहरा लाजेने लाल झाला होता. सासरच्या लोकांविरुद्धही माझ्या मनातील पहिली गाठ बनली. मी शांतपणे उठलो. एका मित्राला बोलावलं आणि इकडे तिकडे फोन केले. मग एका ओळखीच्या माणसाला फोन करून जेवणाची व्यवस्था झाली. मोठ्या हॉटेलमध्ये ऑर्डर दिली होती, त्यामुळे थोड्याच वेळात वऱ्हाडाचे जेवण पोहोचले. मला आईला काही विचारायचं होतं, पण ती वेळ योग्य नव्हती. मी स्वतःला समजावले की जाऊ द्या, सोडा हा विषय. पण जेव्हा माझ्या बायकोला माझ्या समोर आणून बसवले गेले तेव्हा मला थोडं समाधान वाटलं. ती उंच पूर्ण शरीराची होती. तिने चेहऱ्यावर पदर घेतला होता. तिचे सजलेले रूप पाहून मला वाटलं की ती नक्कीच खूप सुंदर असेल. आता मला विदाईची घाई झाली. माझी इच्छानुसार थोड्याच वेळात वरात निघाली आणि आम्ही शहराकडे रवाना झालो. जेव्हा आम्ही घरी पोहोचलो तेव्हा बरीच रात्र झालेली. मी आतुर झालो होतो, पण आईला विधीचं पडलं होतं. छोट्या छोट्या अनेक विधी करताना रात्रीचे 10-12 वाजले. शेवटी मी इशाऱ्याने आईला सांगितलं की आता मला माझ्या खोलीत जायचं आहे. इशारा सर्वांनी पाहिला आणि हसू लागले. मग आई माझ्या पत्नीला खोलीत घेऊन बसवून निघून गेली. आज आईच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होतं, ज्याचे कारण मला समजले नाही. पाहुणे खोलीतून बाहेर निघाले तेव्हा मी दार आतून बंद केलं आणि मागे वळलो. बेडवर माझी पत्नी आपला लेहंगा पसरवून बसली होती. खोलीत गुलाबांच्या फुलांनी खूप सुंदर सजावट केली होती. मी हळूहळू चालत बेडकडे गेलो आणि तिच्या समोर जाऊन बसलो. आज माझ्या मनोकामना पूर्ण होण्याचा दिवस होता. माझ्या शानदार आयुष्यात जी एक कमतरता होती ती आज पूर्ण झाली. एक सुंदर पत्नी जिची उपस्थिती मला पूर्ण बनवत होती. मी हात पुढे करून तिचा पदर उचलला, पण पुढच्याच क्षणी जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली.
माझे डोळे आश्चर्याने विस्फारले, कारण समोर माझ्या मामाची मुलगी बसली होती. ती स्मित हसली, पण तिच्या हसण्यातही चेहऱ्यावर काही विशेष चमक नव्हती. तिचा रंग खूपच सावळा होता, नाक नकाशही सामान्य, आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तिच्या डाव्या गालावर एक मोठा उंचवटा असलेला मस होता. माझ्या आनंदी चेहऱ्याला जणू चटकाच बसला. पण ती शांतपणे बसली होती, कदाचित माझ्या प्रशंसेची किंवा मुखदर्शनाच्या भेटीची अपेक्षा करत होती. पण एकदा नजर टाकल्यानंतर मला पुन्हा तिच्याकडे पाहण्याची इच्छा झाली नाही. दुःख आणि राग यामुळे माझ्या डोक्याच्या नसा फुटल्यासारख्या झाल्या. हे काय केले आईने? तिने तर सांगितलं होतं की तू खूप सुंदर आहेस, पण तुझे रूप असं आहे की मी तुला एकदा पाहिल्यानंतर पुन्हा पाहू शकत नाही. तू माझ्या अपेक्षांना खरी उतरली नाहीस. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली की तुला न पाहता तुझ्याशी लग्न केले. माझ्या ओठांतून हे कटू शब्द बाहेर पडले. ती, जी आतापर्यंत हलकच हसत होती, अचानक माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागली. माझ्या बोलण्याने तिच्या डोळ्यात अश्रू आले. मी तिरस्काराने भरलेल्या नजरेने तिच्याकडे पाहिलं आणि घृणेने तोंड फिरवले. मला नेहमीच बायको म्हणून गोऱ्या रंगाच्या सुंदर मुलीची इच्छा होती, आणि माझ्या पत्नीचा रंग इतका सावळा असेल हा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. सावळ्या रंगावर केलेला मेकअप तिला आणखी विचित्र आणि कुरूप बनवत होता. मी तात्काळ रागाने बेडवरून खाली उतरलो आणि म्हणालो, मी तुला घटस्फोट देईन. मी तुला माझी पत्नी बनवून ठेवू शकत नाही. उद्या रिसेप्शनला सगळे तुला पाहून माझी थट्टा करतील. माझ्या या बोलण्याने तिच्या चेहऱ्यावर जणू शांतता पसरली. ती अचानक बेडवरून खाली उतरली आणि माझे पाय पकडून म्हणाली, नाही अभिजित, माझ्यावर दया करा. मला घटस्फोट देऊ नका. माझे आईवडील खूप गरीब आहेत. हा धक्का त्यांच्यासाठी एखाद्या भूकंपासारखा असेल. मी कुरूप आहे, तर त्यात त्यांचा काय दोष? मी तुम्हाला सगळं सुख देईन, फक्त मला घटस्फोट देऊ नका. ती रडत होती, पण तिच्या गडद सावळ्या हातात माझे गोरे पाय खूपच विचित्र दिसत होते. मी मागे सरलो. मी माझ्या डोक्यावरील पागोटे काढून फेकले. माझे मन करत होतं की खोलीतील प्रत्येक गोष्ट उद्ध्वस्त करावी. ही गुलाबाच्या फुलांनी सजवलेली खोली किंवा खोलीत लावलेली लाइटिंग, सगळं सामान काढून या मुलीसह बाहेर फेकावे. पण ती रडत होती. अचानक ती आपल्या जागेवरून उठली आणि म्हणाली, जर तुम्हाला माझे रूप आवडत नसले तर तुम्ही नंतर दुसरे लग्न करा. मी तुम्हाला कधीच अडवणार नाही. फक्त तुमचे नाव माझ्यापासून हिरावू नका. मी याच घराच्या कोणत्या तरी कोपऱ्यात पडून राहीन आणि तुमच्या सर्वांची सेवा करेन. जेव्हापासून लग्न ठरलं होतं, माझ्या मनात तुम्हीच आहात. मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि तुमच्याशिवाय राहू शकत नाही. तिच्या या बोलण्याने माझ्या मनात तिरस्काराची आणखी एक लाट उसळली. तिच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध आता मला सहन होत नव्हता, पण मी काही करूही शकत नव्हतो. बराच वेळ खोलीत इकडे तिकडे फिरल्यानंतर शेवटी मी दार उघडलं आणि बाहेर निघालो. माझी आई बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर बसली होती. मला बाहेर येताना पाहून तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हास्य आलं. तिने मला काहीच विचारलं नाही की मी यावेळी बाहेर का आलो आहे. ती तेव्हा शांतपणे बसून टीव्ही पाहत राहिली. मी घरातून बाहेर पडलो. काय माहीत किती वेळ रस्त्यावर भटकत राहिलो. शेवटी मी ठरवले की मी माझ्या आवडीप्रमाणे एका सुंदर मुलीशी लग्न नक्की करेन. दुसऱ्या दिवशी रिसेप्शनची पार्टी होती. मी तिला आधीच सांगितलं होतं की तिने आपल्या चेहऱ्यावरून पदर उचलायचा नाही. त्या बिचारीने माझं ऐकलं. संपूर्ण पार्टी दरम्यान लोक बोलत राहिले की रिसेप्शनला नवरीचा पदर नसतो, पण माझी आई सर्वांना शांत करत होती. माझे मन तिच्यापासून पूर्णपणे वैतागले होते. कार्यक्रमात जेव्हा खाण्यापिण्याची सुरुवात झाली, तेव्हा मी निमित्त काढून प्रत्येक ठिकाणी नकार देत होतो. मला काय खायची इच्छाच नव्हती. रिसेप्शनची पार्टी संपली. घरात बरेच नातेवाईक होते, पण मी दुसऱ्याच दिवशी कामावर जायला सुरुवात केली. पण माझा सर्वात चांगला मित्र विवेकला काहीतरी समजलं होतं. माझ्यासारख्या फिरण्याची आवड असलेला माणूस लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर जाईल, ही गोष्ट त्याला खटकली. त्याने मला त्या संध्याकाळी आपल्या घरी जेवणासाठी बोलावले. मी नकार द्यायचा प्रयत्न केला, पण त्याने माझे बोलणे कठोरपणे फेटाळले. तो म्हणाला, अरे, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी कोण कामावर जातं? तू हनीमूनला गेला नाहीस? आता वहिनीला घेऊन माझ्या घरी जेवणासाठी नक्की ये. माझा उतरलेला चेहरा पाहून त्याला सगळं समजलं होतं. नको असतानाही त्या संध्याकाळी मी त्या माझ्या नापसंत पत्नीला घेऊन त्याच्या घरी पोहोचलो.
माझ्या 2 मित्रांनी जेव्हा मला त्या सामान्य चेहऱ्याच्या मुलीसोबत येताना पाहिलं, तेव्हा त्यांना समजलं की माझा चेहरा उदास का होता. त्याने नाना प्रकारचे पदार्थ बनवले होते. मित्राच्या घरचे मला घरच्याच एका सदस्यासारखे मानायचे. तसं आम्ही त्यांच्या घरी नेहमी जात नसायचो. सगळ्यांना विवेकने जेवणाच्या टेबलावर बसायला सांगितले, पण मी थोड्या वेळासाठी थबकलो. त्याची छोटी बहीण पायल जेवणाचा टेबल सजवत होती. तिला पाहून मी माझ्या नजर हटवायलाच विसरलो. ती इतकी सुंदर आणि देखणी होती, जणू थेट स्वर्गातील बागेतून या जगात आली आहे. लांब सडक घुंगराले केस, नाजूक चेहरा आणि गोरापान रंग. तिने अगदी कमी वेळात माझ्या मनावर आणि डोक्यावर छाप पाडली. मी विचार करू लागलो, अगदी अशीच मुलगी माझी पत्नी बनवायला हवी होती. जेव्हा तिला माझ्या नजरेची दिशा जाणवली, तेव्हा तिने माझ्याकडे पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली. माझे मन बेकाबू झाले. तिला पाहून मी इतका वेडा झालो की बरंच काही ठरवून घेतलं. कुणास ठाऊक का मी असं ठरवलं की कोणत्याही परिस्थितीला तिला माझी पत्नी बनवेल. माझी कुरूप पत्नी शांतपणे हे सगळं पाहत राहिली. जेवण सुरू झाले. माझं पूर्ण लक्ष मित्राच्या बहिणीकडेच होतं. माझ्या सावळ्या बायकोने खूपच कमी जेवण केलं. विवेकच्या घरून परतताना मी मनोमन ठरवलं होतं की मी लवकरच विवेकच्या बहिणीशी बोलणार आहे. मी इतका उतावीळ झालो होतो की मी जास्त वाट पाहिली नाही. 4-5 दिवसातच मी माझ्या मित्राला माझ्या मनातली गोष्ट सांगितली. तो चकित झाला. तो म्हणाला, पण अभिजित, अवघ्या 5-7 दिवसांपूर्वीच तुझं लग्न झालं आहे. मी थोडा अस्वस्थ झालो आणि म्हणालो, मला अशी कुरूप पत्नी नको आहे. ती माझ्या आईच्या पसंतीची होती. मला माझ्या पसंतीने लग्न करायचं आहे. विवेक, मी तुझ्या बहिणीला जगातील सगळं सुख देईन. मी त्याला सर्व प्रकारे खात्री दिली. माझा शानदार दर्जा, उत्तम नोकरी, विशेष म्हणजे अफाट पैसा, यामुळे कदाचित त्याला विचार करायला भाग पडलं. काही दिवस विचार करून शेवटी त्याने माझ्या बाजूने निर्णय घेतला आणि माझ्या लग्नासाठी होकार भरला. त्या दिवशी मी खूप आनंदी होतो. मी घरी येऊन सर्वप्रथम आईला सांगितलं. माझे बोलणे ऐकून तिच्या चेहऱ्यावर विशेष काही आश्चर्य दिसलं नाही. जणू सर्व काही आधीच ठरलेलं होतं. पुढच्या एका आठवड्यानंतरच मी पायलशी लग्न करून तिला घरी आणले. तिचे सौंदर्य आणि थाट पाहून माझी पहिली पत्नी कुसुम काही क्षण तिथेच उभी राहिली आणि मग शांतपणे तिथून बाहेर निघून गेली. मी कपाटातून तिचे सर्व कपडे काढून सोफ्यावर ठेवले आणि पहिली बायको कुसुमला सांगितलं, या खोलीत आता पायल राहील. तू आईच्या खोलीत किंवा स्टोरूममध्ये झोपायचं. मी तिरस्कारपूर्ण भरलेल्या स्वरात बोललो, पण ती काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यात अश्रू चमकत होते. तिने शांतपणे स्टोर रूमला आपले ठिकाण बनवले. आता आई सकाळपासून रात्री उशिरापर्यंत तिच्याकडून कामं करू लागली. घरातल्यांना जणू मोफत नोकरानी मिळाली होती. काहीही बोलताना आई तिला रागवायची, फटकरायची आणि अपमानित करायची. मला अतिशय आश्चर्य वाटायचं, कारण माझा सौम्य स्वभावाच्या आईचे हे रूप मी यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. पण मला कुसुममध्ये काहीच रस नव्हता. त्यामुळे आई तिच्याशी जे वागत होती त्याने मला काही फरक पडत नव्हता. मी तर माझ्या नव्या आयुष्यात मग्न होतो. पायल फॅशनेबल मुलगी होती. ती नव्या स्टाईलचे कपडे घालत असे आणि नेहमी मेकअप केलेली असायची. तिचं सौंदर्य पाहून मी खूप खुश राहत होतो. घरातील सर्व काम कुसुम करत असे, त्यामुळे पायलला कोणतंही काम करण्याची गरजच पडत नव्हती. लग्नानंतर काही काळातच मी पायलला घेऊन हनीमूनला गेलो. युरोपचा लांबलचक दौरा करून परत आलो तेव्हा कळले की पायल गर्भवती आहे. माझे आयुष्य आता पूर्ण होणार होते. मी खूप आनंदी होतो. बघता बघता पायलचे पूर्ण दिवस झाले आणि तिची डिलिव्हरी झाली. तिला एक गोंडस बाळ झालं. आता घरात माझं गोंडस बाळ असल्यामुळे घरात उत्साह वाटत असे. मला फक्त एक गोष्ट खटकत होती. घरात शांतपणे फिरणारी कुसुम मला आता एखाद्या सावलीसारखी वाटू लागली. ती कधीच काही बोलत नव्हती. अनेकदा आईने तिला मारहाण केली, पण ती सर्व शांतपणे सहन करत राहिली. एकदा दूध पडल्यावर आईने तिला काठीने इतके मारले की ती रडू लागली. तरीही तिच्या ओठांतून एकही तक्रार बाहेर पडली नाही. काय माहीत का, त्या दिवशी माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली. पुढे दिवस जाऊ लागले. मी कामावर असतो तेव्हा कुसुमचा कोमजलेला चेहरा व तक्रारीने भरलेली नजर मला सर्वत्र दिसते. एके दिवशी मी कामावरून लवकर परत आलो. कुसुम इकडून तिकडे धावत होती आणि सगळं काम करत होती. संध्याकाळी सगळ्यांचे जेवण झाले
आणि आपापल्या जागेवर सगळे झोपायला गेले. आता रात्रीचे 11 वाजले असतील. त्यावेळी मी जे काही पाहिलं ते पाहून मला रडायला आलं. माझे बाळ जोरजोराने रडत होतं. मी उठून त्याच्याकडे पाहिलं. पायल बेफिकीरपणे झोपली होती. मी तिला हलवलं आणि बाळाच्या रडण्याकडे तिचं लक्ष वेधलं, पण ती कूस बदलून पुन्हा झोपली. मी एक थंड उसासा टाकला. ती खूप सुंदर होती, पण तिच्यामध्ये सभ्यपणा नावाची कोणतीच गोष्ट नव्हती. मीच बाळाला सांभाळलं. बऱ्याच वेळा संपूर्ण रात्र बाळ रडत राहायचं, तेव्हा मीच त्याला सांभाळत असे. बाळाला दूध पाजून मी खोलीतून बाहेर पडलो. माझी पावले पुन्हा त्या खोलीकडे वळली, जिथे काही वेळापूर्वी मी ते दृश्य पाहिलं होतं. यावेळी स्टोर रूमचे दार उघडे दिसलं. भिंतीजवळ देवाच्या फोटोसमोर बसून कुसुम बसून रडत होती. माझी आई तिच्या समोर उभी दिसली. आई कुसुमला म्हणाली, "बघ कुसुम, तुझ्या आईने लग्नानंतर माझ्याशी जे काही केलं होतं त्याचा मी कसा बदला घेतला. तुझे रूप आणि चेहरा पाहून मला कळलं होतं की माझा मुलगा तुला कधीच स्वीकारणार नाही. म्हणून मी जाणून बुजून तुझं लग्न त्याच्याशी लावून दिलं. आता पहा, तू घरात कचऱ्यासारखी पडून राहतेस आणि त्यामुळे तुझ्या आईला होणारा त्रास मला खूप समाधान देतो. मध्यरात्री इथं देवासमोर बसून तुला काय सिद्ध करायचं आहे? खूप मोठी भक्त बनण्याचा प्रयत्न करतेस का? चल उठ, माझ्यासाठी दूध गरम करून आण." आईनं तिला जोरात लाथ मारली. ती पुन्हा सिसकली आणि शांतपणे आपल्या जागेवरून उठून उभी राहिली. माझ्यावर तर जणू डोंगर कोसळला होता. आईने मला तिच्या जुन्या सुडासाठी वापरलं होतं. मला माहीत नव्हतं की मामीने आईसोबत काय वाईट केलं होतं, पण यात कुसुमचा काही दोष नव्हता. तिची एक नजर माझ्यावर पडली तेव्हा मी लाजेने पायापासून थरथरलो. जर ती बसून देवाकडे माझ्या तक्रारी करत असेल तर देवच जाणे यांचा माझ्यावर माझा काय परिणाम होईल. इकडे कंपनीतही आता माझे मन लागेना. माझ्याकडून कामावर पण आता बऱ्याच चुका होऊ लागल्या. ऑफिसमधले लोक आता थोडे बदलू लागले होते. मला ऑफिसमधील लोकांचे बदललेले चेहरे आठवू लागले. बॉसला वारंवार माझ्या तक्रारी दिल्या जात होत्या. घरी माझं बाळ अनाथासारखं दिवसभर पडून राहायचं. पायल आपल्या सजण्यातच व्यस्त राहायची. एकदा मी सहज खुर्चीवर बसलो होतो. माझी आई देखील माझ्या बाजूलाच बसलेली. तेव्हा कुसुम माझ्या जवळून जात होती, पण मी तिचा हात धरला. आईकडे बघून ठामपणे तिला सांगितलं, "आई, आज मी जे काही ऐकलं आहे त्यानंतर मला हे पाप माझ्या माथी घ्यायचं नाही. तू माझ्या पत्नीशी असं वागू शकत नाही. आजपासून कुसुमला मी माझ्या पत्नीचा दर्जा देईन. ती आता स्टोर रूममध्ये नाही तर दुसऱ्या खोलीत राहील. या दोन्ही पत्नींशी न्याय करेन. आता माझी जबाबदारी आहे आणि आजपासून कोणीही माझ्या पत्नीला काही बोलणार नाही." मी हात उंचावून आईला सांगितलं. तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता, पण काय माहीत का माझ्या मनात एक विचित्र शांती उतरत असल्याचे जाणवत होते. कुसुमच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांतही एक अनोखा आनंद झळकत होता. तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. मी तिचा चेहरा नीट पाहिला. तिचा पदर थोडासा सरकलेला. तिच्या चेहऱ्यावर निरागसता पसरली होती. ती सुंदर नव्हती, पण कुरूपही नव्हती. मी हळूच परत तिचा हात धरला आणि तिला माझ्या खोलीकडे घेऊन गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच मी जाहीर केले की मी माझ्या दोन्ही पत्नींना समान हक्क देईन. पायल सुरुवातीला खूप रडली आणि ओरडली, पण नंतर शांत झाली, कारण तिला माझी संपत्ती व मालमत्ता गमावणे मंजूर नव्हतं. कुसुम इतकी आनंदी झाली की उठताना बसताना ती देवाचे आभार मानायला विसरतच नव्हती. घरातील सर्व काम ती आता पूर्वीप्रमाणेच करत होती. फरक फक्त एवढाच की आता तिच्या डोळ्यात अश्रूंऐवजी नेहमी हास्य असायचे. तिच्या सहवासात राहून मला जाणवलं की खरं सुख देणारी पत्नी कशी असते. माझे कपडे, बुटं नेहमी तयार असायचे. ती आपल्या हाताने माझ्यासाठी नेहमीच मला गरमागरम जेवण वाढायची. विशेष म्हणजे कधीही तक्रार करायची नाही. आता तर मी मनात ठरवलं होतं की मी तिच्याशी जो अन्याय केला आहे त्याचे प्रायश्चित्त मी नक्की करेन. एकदा पायलच्या भावाचं लग्न होतं. तिथे पायलसोबत माझे आई वडील दोघे गेले. घरात आता फक्त मी आणि कुसुम राहिलो होतो. 5-7 दिवस ते तिकडेच राहणार होते. त्यामुळे कुसुम आणि मला पहिल्यांदाच एकांतात वेळ मिळाला. ते गेल्यानंतर एके दिवशी संध्याकाळी मी कुसुमला सिनेमागृहात घेऊन गेलो. तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद व खुशी पाहून मी अगदी प्रफुल्लित झालो. कुसुम म्हणाली होती की तिला सिनेमा वगैरे बघायची विशेष आवड नाही, पण माझ्या आत्मसमाधानासाठी मी तिला घेऊन गेलो होतो. मला फक्त तिच्या चेहऱ्यावर समाधान
आणि सुख पाहायचं होतं. दुसऱ्या दिवशी मी कुसुमला म्हणालो, चल आपण दोघं मस्त गोव्याला फिरायला जाऊ. त्यावर ती म्हणाली, नको, मला गोव्याला वगैरे जाण्याची इच्छा नाही. माझी फक्त एकच इच्छा आहे, तुम्ही माझ्याशी प्रेमाने आणि आपुलकीने वागावं. मला आयुष्यात दुसरं काही नको. त्या दिवशी सकाळचं जेवण झाल्यावर दुपारी आम्ही दोघंच घरात निवांत बसलो होतो. कुसुम मला म्हणाली, तुम्हाला पुरणपोळ्या आवडतात का? हो आवडतात. का तुम्हाला नाही आवडत का? होय मलाही खूप आवडतात, मी लगेच म्हणालो. मग आज संध्याकाळी मला तुझ्या हातच्या पुरणपोळ्याच हव्यात. आपण दोघं मस्त सोबत जेवण करू आज. माझा हा विचार कुसुमलाही आवडला. त्या दिवशी ती 4 वाजल्यापासूनच स्वयंपाकाला लागली. तिने अतिशय कुरकुरीत आणि चविष्ट पुरणपोळ्या, खीर, आमटी आणि इतर पदार्थ बनवले. संध्याकाळी 7 वाजता देवाला नैवेद्य देऊन आम्ही दोघं जेवायला बसलो. जेवण खूप स्वादिष्ट होतं. कदाचित असं प्रेमानं केलेलं जेवण मी आयुष्यात पहिल्यांदाच खात होतो. जेवण झाल्यानंतर मी भांडी आवरण्यासाठी कुसुमची मदत केली. आज पहिल्यांदा मी किचनमध्ये काही काम केलं होतं, पण तिच्यासोबत छोटी मोठी कामं करण्यात जो आनंद मिळाला तो ऑफिसच्या कामात कधीच मिळाला नव्हता. आज ती मला जगातील सर्वात सुंदर स्त्री वाटत होती. मला जी साडी आवडते तीच साडी तिने नेसलेली. तिला माझ्या आवडीची जाण होती. कदाचित तिच्या मनात आज काहीतरी वेगळं होतं. रोज आम्ही वेगवेगळ्या खोलीत झोपायचो. कधी मी पायल सोबत तर कधी एकटा, पण कुसुम सोबत मी कधीच झोपलो नव्हतो. आज मात्र माझी पहिल्यांदा इच्छा झाली की तिला जवळ घेऊन झोपावं. कुसुम तिच्या खोलीत झोपायला गेली. तिला अपेक्षा नव्हती की मी तिथे येईन, पण रात्री 10:30 वाजता मी तिच्या खोलीत पोहोचलो. तिने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं. ती पलंगावर झोपली होती, पण उठून बसली आणि पदर डोक्यावर घेतला. मी तिच्याजवळ जाऊन बसलो. काय झालं? काही हवं आहे का तुम्हाला? मी म्हणालो, हो हवं आहे कुसुम. काय ते सांगा, मी लगेच आणून देते. मी हसत म्हणालो, ती गोष्ट कुठे बाहेर नाही, तुझ्याजवळच आहे. ती काही न बोलता फक्त मान खाली घालून बसली. ती हळू आवाजात म्हणाली, आज अचानक माझ्या खोलीत का आलात? का यायला नको का? तसं नाही, मी फक्त विचारलं. मी शांतपणे म्हणालो, मला आज रात्रभर तुझ्याजवळच थांबायचं आहे. ती लाजली आणि पुन्हा मान खाली घालून बसली. बाहेर अंधार होता, पण माझ्या मनात मात्र आज एक वेगळाच प्रेमाचा प्रकाश होता. मी हळूच तिच्या हातावर हात ठेवला. ती दचकल्यासारखी झाली. तिची नजर माझ्याकडे फिरकत नव्हती. मी तिचा हात हातात घेऊन म्हणालो, कुसुम, माझ्यामुळे तुला जो काही त्रास झाला आहे त्याबद्दल मी माफी मागतो. त्या क्षणी तिने तिचं बोट माझ्या ओठांवर ठेवलं आणि म्हणाली, असं काही बोलू नका. जे काही झालं ते तुमच्या गैरसमजातून झालं आणि तुम्हाला तुमची चूक लक्षात आली, हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. तिने बोट माझ्या ओठांवर ठेवलं होतं. मला तिची ती अदा मला खूप आवडली. मी तिला जवळ घेतलं आणि तिच्या काळ्याशार केसांवरून हात फिरवू लागलो. ती लाजेनं माझ्याकडे पाहत नव्हती. मी तिला अजून जवळ घेतलं आणि तिच्या ओठांवर माझे ओठ ठेवले. तिचे ओठ लाल भडक नसले तरी गुलाबी आणि कोमल होते. ती अगदीच स्तब्ध होती. तिच्यासाठी हे सगळं नवीन होतं, पण मी प्रेमाने तिला जवळ घेतलं आणि आम्ही एकमेकात मिसळून गेलो. या कथेचा नैतिक संदेश असा आहे की खरे सुख आणि खरं नातं केवळ रूप आणि दिखाव्याने बनत नाही, तर प्रेम, समर्पण आणि सेवाभावाने बनतं. जेव्हा माणूस आत्मपरीक्षण करून आपल्या चुका स्वीकारतो आणि त्या सुधारण्याचा निर्णय घेतो, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने स्वतःशी आणि इतरांशीही न्याय करतो. कुसुमसारख्या पत्नीचा सन्मान आणि प्रेम मिळवल्याने मला हे जाणवले की खरी सुंदरता बाह्य नसून अंतरी असते, जी त्याग, सेवा आणि खऱ्या समर्पणामध्ये वास करते. त्या रात्री जेव्हा मी पहिल्यांदा कुसुमचे दुःख ऐकले, जेव्हा आईने स्वतःच्या तोंडाने सांगितले की तिने सूड उगवण्यासाठी माझ्या आयुष्याशी खेळ केला, तेव्हा जणू माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. मी विचारही करू शकत नव्हतो की एका निरागस मुलीला फक्त तिच्या रंगामुळे, तिच्या परिस्थितीमुळे आणि माझ्या आईच्या तिरस्कारामुळे इतकं सहन करावं लागलं. मी तर तिला कधी नीट पाहिलंच नव्हतं. त्या रात्री पहिल्यांदा तिचा चेहरा नीट पाहिला, तिच्याशी नजर मिळवली. पण त्या रात्री मी तिचा अंतरात्मा पाहिला, तिचा संयम, तिची निरागसता आणि तिचे निर्दोष प्रेम. तिचे अश्रू माझ्यासाठी एक आरसा बनले, ज्यामध्ये मी माझा खरा चेहरा पाहिला. पण दुर्दैवाने माझा तो चेहरा अजिबात सुंदर नव्हता. मी कुसुमचा हात धरला आणि त्याच क्षणी स्वतःशी वचन दिले
की आता मी तिला तिचा हक्क देईन, तिचा सन्मान परत करेन आणि कदाचित नशिबाने साथ दिली तर तिचे प्रेमही मिळवेन. पायल खूप सुंदर होती, पण ती फक्त मेकअपलाच जबाबदारी आणि प्रेम समजायची. कुठे जर पायलची आवश्यकता असली तर ती गायब असायची. आमचं बाळ, हो तेच बाळ, ज्यासाठी मी कधी काळी सर्वात जास्त उत्साहित होतो, आता रडत रडत माझ्या मिठीत येऊन शांत होतं. त्याची आई कुठेतरी मौज मस्तीत मग्न असते. कुसुम त्याची सावत्राई असूनही त्याला असे सांभाळते जणू ते तिचं स्वतःचं बाळ आहे. हे सर्व मी रोज पाहतो आणि रोज स्वतःवर लज्जित होतो. आता मी ऑफिसमधून लवकर परततो, फक्त यासाठी नाही की कुसुम तिच्या हाताने जेवण वाढेल, तर यासाठी की तिच्या हास्यात मला अप्रतिम शांती मिळते. आता कुसुम माझ्यापासून नजर चोरत नाही. मी आता तिच्या डोळ्यात डोकावू शकतो, अगदी बिनधास्तपणे. मला खात्री आहे की हे नाते उशिरा बनले आहे, पण मजबूत आहे. मला वाटू लागले आहे की तीही आता हळूहळू मनाने माझ्याकडे येत आहे. जर कोणी मला विचारले की खरे प्रेम कसे असते, तर मी सांगेन की ते कुसुम सारखे असते, जे बदल्यात काहीच मागत नाही, फक्त नम्रतेने प्रेम देतं. काही नाती जबरदस्तीने बनतात, तर काही वेळेनुसार आपोआप जोडली जातात. कुसुम आणि पायल दोघीही माझ्या आयुष्याचा भाग होत्या, पण दोघींशी माझे नाते पूर्णपणे वेगळे होते. एकीने माझे दुःख सहन केले होते, दुसरीने माझ्यासोबत स्वप्न पाहिलीत, पण ती अपूर्ण सोडली. मला माहित होतं की मी दोघींना एकत्र ठेवून स्वतःचीच फसवणूक करत आहे. पण आता मला त्यांना एकमेकींच्या विरोधात नाही, तर एकमेकींसाठी पाहायचे होते. सुरुवात सोपी नव्हती. पायल बहुतेक वेळा शांत राहायची आणि कुसुम तर आधीपासूनच खूप कमी बोलायची. दोघींमध्ये काहीच संवाद होत नव्हता, फक्त एक शांतता, मौन. जणू दोघी एकमेकींच्या उपस्थितीने थकल्या होत्या. पण मग एके दिवशी असं काहीतरी घडलं जे माझ्यासाठी आशेचा किरण ठरलं. आमचे मूल, जे आता 2 वर्षांचं झालं होतं, अतिशय गंभीरपणे आजारी पडलं. तेव्हा पायल घाबरली होती. पहिल्यांदा मी तिच्या डोळ्यात भीती पाहिली, ती भीती जी एक आई आपल्या मुलासाठी अनुभवते. पायल बाळाजवळ बसली होती, पण तिला काहीच समजत नव्हतं. मग त्यावेळी कुसुमने पुढे येऊन मुलाला आपल्या मांडीवर घेतलं. आम्ही सर्व घाबरलो होतो, पण तेव्हा कुसुम म्हणाली, मला माहित आहे काय करावं लागेल. फक्त गरम पाण्याच्या पट्ट्या आणि हा काढा, सगळं ठीक होईल, काळजी करू नका. तेव्हा पायल काहीच बोलली नाही, पण तिचा चेहरा बघून मला जाणवलं ती आता कुसुमला शत्रू समजत नव्हती, तर आपल्या मुलासाठी एक विश्वासू व्यक्ती म्हणून पाहत होती. त्या रात्री कुसुम मुलाच्या डोक्यावर हात फिरवत राहिली आणि पायल पहिल्यांदा तिच्या शेजारी बसली. काही गोष्टी शब्दांविना सुद्धा बोलल्या जातात. त्या रात्री जेव्हा मी त्यांना एकत्र बसलेलं पाहिलं, एक जी माता होती आणि दुसरी जी ममता होती, तेव्हा माझे मन भरून आले. दुसऱ्या दिवशी सकाळी पायलने कुसुम समोर जेवणाचं ताट ठेवताना म्हटलं, तू बस, आज सर्व कामं मी करते. कुसुम अवाक झाली, पण मी तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा पायलसाठी खरं स्मित व समाधान बघितलं. हळूहळू दोघींमध्ये छोट्या छोट्या गप्पा सुरू झाल्या. मग एके दिवशी मी पाहिलं, दोघी स्वयंपाकघरात एकत्र जेवण बनवत होत्या. कुसुम भाजी चिरत होती, पायल पोळ्या लाटू लागली. तेव्हा मी दारात उभा राहून हे सगळं पाहत राहिलो. कोणालाही दिसलं नाही की मी हसत आहे आणि माझे डोळेही पुसत आहे. वेळेने ज्या जखमा दिल्या होत्या, तीच वेळ आता त्या जखमांवर मलम लावत होती. आता या दोन्ही स्त्रिया एकमेकींना घाबरत नव्हत्या, उलट त्यांनी एकमेकींच्या अस्तित्वाला स्वीकारले होते. आता आमच्या मुलाला 2 आई मिळाल्या, एक जन्म देणारी आणि दुसरी आयुष्य सावरणारी. कधी कधी आपल्या चुका विसरून तुटलेली नाती पुन्हा जोडली जाऊ शकतात, पण हे तेव्हा शक्य आहे जर आपण आपली चूक समजून घेऊन माफी मागू आणि प्रेमाने व समजूतदारपणाने गोष्टी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, जर तुम्हाला आमची ही कहाणी आवडली असेल तर लाईक जरूर करा. या कथेबद्दल मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नेहमी आनंदी आणि हसत रहा. धन्यवाद.